बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरे झाल्यावर बंडूने कुटुंबासाठी नवे कपडे आणले, स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे अरे च्या, इजार थोडीशी जास्तच लांब झालीये. चांगली 4 बोटं तरी लांब झालीये. आता पुन्हा धोंडू मामांकडे जायचं म्हणजे अगं, ही इजार जरा 4 बोट कमी करून टाक घालतीस का? अहो, सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचं, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. आई, इजार जरा 4 बोट कापून टाकून घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार. हिथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्या. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम करू नये. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. उगा फेकसले पोरावर. एवढा राब राब राबतोय पोरगा. बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बर. बंडू इजारीचे पाय 4 बोट कापतो व टाके घालतो. सर्वजण आश्चर्यानं पाहतात. मी इजार 4 बोटं कापली. मी पण. आगंबाया, मी पण इजार 4 बोट कापली. आणि मी पण. बाय 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 बाय.